गावचा आज नक्कीच प्रयत्न करेल. प्रयत्न तर नाही प्रयत्नाची पराकाष्ठाच करेल आणि या दोन दिग्गज समालोचकांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून मला ही अनुभवाची शिदोरी भविष्यामध्ये कामी येईल. तर पहिल्याच सामन्यामध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहतो आपण. गर्दी का नको, या मैदानाला लाभलेलं वरदानच आहे. निंबोली गावचं मैदान म्हणजे महाराष्ट्रामधलं असं एकमेव मैदान असेल की ज्या ठिकाणची स्पर्धा अनाऊन्स होणं गरजेचं असतं. प्रेक्षक आपोआप निघून येतात, खेचून येतात. मॅग्नेट क्रीडांगण आहे. जसं लोहचुंबकाला लोखंड खेचताना लोखंडा लोहचुंबक खेचतं, तसं हे मैदान प्रेक्षकांना अक्षरशः दरवर्षी दर दिवशी खेचत असतं. आणि जेव्हा स्पर्धा सुरू होते मैदानामध्ये एक विलक्षण क्षण असतो, एक जत्रा असते, दिवाळी असते, होळी असते. सर्व सण या मैदानामध्ये जणू का आपण साजरे करत असतो. हर दिन निराला है, हर रात मतवाली है. हर दिन निराला है, हर रात मतवाली है. यदि आपके दिल में हो निंबोली टीम के लिए प्यार, तो हर दिन दिवाली है. तो दोन ऑफिसेस सज्ज, फिल्डिंग पूर्णपणे फैलावलेली आहे. आपण ब्लॅक व्हाईटमध्ये पाहू शकता. मोहने वडवलीचा संघ ज्याने फिल्डिंग स्वीकारली टॉस जिंकून, आणि ब्लॅक येलोमध्ये नारायणदेव प्रतिष्ठान वडवली असं नामकरण आहे वडवली संघाचं, नारायणदेव प्रतिष्ठान. आणि सलामीची जोडी जी आली ती म्हणजे जांभूलपाडा संघाची. माझ्यासोबतीला धावसंख्या लेखक आमचे निंबोलीचे ॲज अ युवराज सिंग, परंतु काल थोडेसे जरा डगमगले. हरकत नाही आहे, अपयश यशाची पहिली पायरी आहे. तर कल्पेश आहे माझ्यासोबतीला ॲज अ स्कोरर, धावसंख्या लेखक. आणि कॉमेंटिंग स्पॉक्समध्ये माझ्यासोबतीला योगेशजी पाटील सर फ्रॉम व्हॉइस ऑफ कोकसे, व्हॉइस ऑफ PTC. धन्यवाद मनोज खारवे सर. तर पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा इथे मात्र पाहायला मिळतो. या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि टाळ्यांच्या कडकड आवाजाने इथे मात्र आपण आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू पाहिला तर या ठिकाणी हुक करायचं होतं. चेंडू भरपूर वेळ हवेत होता, परंतु चेंडू खाली मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने मात्र आजच्या दिवसातील पहिली धाव फलंदाज जितेशच्या बॅटपर्यंत पाहायला मिळाली. आजच्या दिवसाची श्रीगणेशा आणि वैयक्तिक एका धावेने आपलं अकाउंट ओपन करतोय फलंदाज जितेश. नक्कीच योगेश सर, कसं वाटतं आपल्याला ह्या डिंबोलीच्या परिसरामध्ये आल्यानंतर? आपल्याला या ठिकाणी आमदार चषकमध्ये बोलावलं गेलं उमेश खेड यांच्याकडून, आणि काय फील होते तुम्हाला पहिला दिवस हे पाहता? नक्कीच मी या मैदानावर प्रथमतः समालोचन करण्यासाठी आलो आहे आणि मी तर म्हणेन की माझं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मी आज समालोचन करतो. आणि त्याच्यामध्ये नक्कीच मी श्रेय देईन उमेश कने सर असतील, पंचकृष्णा कने सर असतील, कारण यांनी मला इन्व्हाइट केलं. आणि आज या ठिकाणी आल्यानंतर असं वाटतं की मी भिवंडी किंवा कल्याण तालुक्यामध्ये नव्हे तर मी इतर ठिकाणी जाऊन या स्पर्धेचं एखाद्या स्पर्धेला मात्र कव्हर करतो. एवढ्या प्रकारचं चांगलं दृश्य इथे मात्र या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. गोलंदाज संदेश पुन्हा इथे मात्र या ठिकाणी मार्गस्थ होईल. काय जबरदस्त या ठिकाणी मात्र चेंडूची पिके पाहायला मिळतो. चेंडू पडल्याने थोडंसं या ठिकाणी बाहेरच्या दिशेने टर्न झालं, ज्या अनुषंगाने मात्र श्रीधरने कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली नसावी त्याच अनुषंगाने मात्र चेंडू आला आणि मात्र या चेंडूवर पाहतो आपण पूर्णपणे बीट होतोय. अगदी छानपैकी चेंडू टर्न झाला, आउट स्विंग होता चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरप्राईज झाला फलंदाज त्या ठिकाणी आपण बघितलं. श्रीधर शॉक झाला आणि धावसंख्या अलगदपणे पुढे सरकत असताना दोन्ही फलंदाजाकडून 1-1च्या माध्यमातून 2 धावा विदाउट एनी लॉस. जांभूलपाडा संघ या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर 5 षटकांचा सामना. इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न पडतो. या ठिकाणी चेंडू जाऊन सरळ इष्टांना मात्र स्पर्श झाला आहे. प्लेड ऑन झालेला आहे. हिट विकेट्स. ओके, तर पहिल्या विकेटचं पतन किरण स्फोट जांभूलपाडा संघाला लागतो. हा पहिला धक्का जितेशच्या रूपाने. खूप मोठा धक्का मित्र म्हणेन मनोज कारवे सर. कारण या परिसराचा आपण जर विचार केला तर या हंगामाचा विचार केला तर जितेश असा एक मात्र खेळाडू आहे की आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि तोच मात्र या ठिकाणी निराश पावलाने माघारी परततोय. नक्कीच क्रिकेटचा खेळच असा आहे योगेश सर की कधी हिरो तर कधी झिरो. म्हणून तर म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. कधी कधी ग्लोरियसपणा असतो, कधी कधी अनसर्टेनिटी असते. आणि ती या ठिकाणी बघितली आपण फलंदाज जितेशला, त्याला अनुभवला मिळाले की चेंडू कधी टर्न होऊ शकतो आणि आपली विकेट कधी जाऊ शकते. कारण सुरेख कमबॅक केले गोलंदाज संदेशने,
ज्यांनी दाखवून दिलं की पहिल्या चेंडूपासून अचूक लाईन अँड लेंथ आणि अचूक टप्पा दाखवला आणि सरप्राईज केलं. दोन्ही फलंदाज चाच पडून खेळतात आणि तेच कारण ठरलं एकमेव की फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला जितेश नावाचा 2 धावा असताना. हो नक्कीच, बाद होण्यापूर्वी पाहिलं तर फक्त आपल्या संघाला एका धाबाचं योगदान दिलं. नवीन फलंदाज आकेश आला आहे इन एट नंबर 3. चेंडू ट्रॅव्हल झाला या जमिनीच्या साहाय्याने मिडविकच्या दिशेने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ इथे मात्र आपण अनुभवतोय. 2 क्षेत्ररक्षक पारंपरिक आपण पाहतो डीपमध्ये आहेत, एक लॉंगॉनकडे होता आणि एक मिडविकच्या दिशेने. आणि आकेश इथे मात्र सिंगलच्या मध्येने एक धाव इथे मात्र पूर्ण करतोय आणि संघाची धावसंख्या आता मात्र संत गतीने पुढे जाते. ती म्हणजे किरण जांभूळपाडा संघाची 1 गडी बाद 3 धावा. त्या दरम्यान मी सन्माननीय संतोष शेठ भेवरे यांना विनंती करतो, साहेब या, आपलं हार्दिक स्वागत. आम्ही आपल्याला पाहतोय, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण प्रेक्षक पाहताय. मंडला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, एक व्यक्तिमत्व, दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला लाभले आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून. संतोष शेठ भोईर फ्रॉम मांडा या, आपण आपलं हार्दिक स्वागत आहे. आपली जागा आमच्या मनात आहे आणि आमच्या मंचावर आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2021 मध्ये. स्वागतम, शुभ स्वागतम, सुस्वागतम. आणि इथे मात्र या ठिकाणी आपण स्वेर चेंडू पाहिला, भरपूर खराब चेंडू मित्र बनेल, कारण उजव्या इष्टीच्या पलीकडे मात्र चेंडू निघून गेला. पंतांनी मात्र दंडित केलं, गोलंदाज झाला. इथे मात्र रिव्हर्स अटेंड केलं आणि मात्र या ठिकाणी सफल सुद्धा ठरतो. या काय जबरदस्त शॉर्ट स्टेशन इथे मात्र पाहायला मिळालं आणि या चेंडू मात्र निघून जाईल आजच्या दिवसातील. आणि या किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या डाबातील पहिला हा दमदार चौकार पाहायला मिळाला. संगीत रजनी पाहतो आपण. चेंडू टर्न होतं टप्पा पडल्यानंतर. योगेश का जबरदस्त आधीच्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं, रिव्हर्स सीटचा फटका. मी तर म्हणतो की जर फटका जो केविन पीटर्सने बघितला असेल त्यांनी पाहून सुद्धा लाजला असेल की नक्कीच फलंदाजाला तो निमंत्रण देईल की सीधर ये बाबा, माझ्या इंग्लंडच्या खेळाडूकडून खेळा, नक्की टीममधून तुला नक्कीच या ठिकाणी स्थान मिळेल. इतकी जबरदस्त मास्टरी असला फटका लगावला रिव्हर्स सीटचा फॉर 4 धावांसाठी. अशा प्रकारे आपण पाहतोय मैदानामध्ये. एक षटक समाप्त झालं, धावसंख्या आहे 1 गडी बाद 8 धावा. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना जांभूळपाडा संघाची धावसंख्या किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा आहे. अजून एक संघ आहे त्या गावातला, तो म्हणजे श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा, सुरेश पादे संघ. पण हा संघ सुद्धा नौका आहे, चांगली उभारी घेतोय, हल्लीच्या काळामध्ये चांगला परफॉर्मन्स देतोय पिटिशच्या माध्यमातून. हो नक्कीच, आपण केविन पीटर्सनची तर तुलना करत नाही फलंदाजी, परंतु त्याची आठवण होऊन देणार आपण फटका पाहिला. पलटी शॉट रिव्हर्स अटेंड केलं आणि मात्र त्या फटक्याने नक्कीच त्या फलंदाजाचा जे कॉन्फिडन्स आहे ते मात्र नक्कीच या ठिकाणी द्विगुणित होईल, त्यात काही शंका नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिला 1 गडी गमावला किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाने 8 धावा धाव फलकावर. एक चांगला षटक मित्र बनेन कार्यसर, कारण की एखादा गोलंदाज जर पॉवर प्लेमध्ये जर 10 किंवा त्यापेक्षा कमी धावा खर्च करत असेल तर एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी मित्र बनेन. ठीक आहे, सामन्याला आमच्या डाव्या बाजूला किरण सेठ केणे सुद्धा पाहतायत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत किरण सेठ केणे, आम्ही आपल्याला पाहतोय. या आपलं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठाकडे. काल जे किरण सेठ जॉईन झाले होते आमदार साहेबांना उद्घाटनच्या वेळेला, ते आपण पाहतोय आपल्या आमच्या डाव्या बाजूला. तर मैदानामध्ये धावसंख्या आहे का षटकानंतर 8, 1 गडी बाद आहे. संत सावध सुरुवात करत असताना पण तो एक धक्का लागलाय ना जितेश नावाचा, त्या धक्क्यातून नक्की सावरावं लागेल. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या नाही तर लेग स्टिकच्या जवळून जातोय अगदी. पंच न्याहात असताना इम्पॅक्ट चेक केलं आणि परिणामता बघितलं की हा डिगल चेंडू आहे. जशी गोलाची सुरू केली संदेशने, त्याच्यात पाऊल ठेवून गोलंदाज सतीश पाहतो आपण चांगला स्टार्ट देत असताना पहिला चेंडू डॉट दाखवतात. नक्कीच एक क्रीडा रसिकासाठी गुड न्यूज आहे, कारण भारतीय आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी टेस्ट सामना आपण पाहतो या. आणि त्या टेस्टमध्ये मात्र कुठेतरी इंडिया संघ हवी आहे, कारण 110 धावांवर मात्र 9 गडी इथे मात्र गमावले इंग्लंड संघाने. आणि इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळते लेग बिफोरच्या रूपाने आणि काही वेगाने इथे मात्र धाव पूर्ण केली. पंचांचा लेग बायचा इशारा, अवंतर धावसंख्येत भर आणि धावसंख्या आता मात्र 1च्या सहाय्याने पुढे जाईल. आमचे गुणलेखक कल्पेश आम्हाला सांगतील की 1 गडी गमावलेला आहे जांभूळपाडा संघाने आणि 9 धावा धावफलकावर. थोडासा चेंडू उशिरा येतो योगेश सर. आपण बघितलं की पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून जर आपण पाहिलं असेल तर चेंडूचं टायमिंग होत नाही नेटचं, का थोडीशी नरमी आहे. मौसम थोडासा चेंज झाला आहे आणि मैदान इतकं जबरदस्त बनवलं की पूर्णपणे फुल फ्लेज मैदान आहे. त्या कारणास्तव फलंदाजाला प्रश्न पडतो की मला फटका नक्कीच कुठल्या गॅपमधून मारायचा आहे. त्याच कारणास्तव द्विधा मनस्थितीमध्ये खेळत असताना फलंदाज चाच पडतोय आणि अजून सेट होत नाही व्यवस्थितपणे. जर सेट झाले फलंदाज नक्कीच या मैदानामध्ये धावांचा आलेख वेगाने वाढू शकतो. जसं आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं की अनेक धावांचा पाऊस पाडला गेला. विशेषतः आमच्या कल्पेश केने सुद्धा धुवाधार फलंदाजी केली कालच्या दिवसामध्ये. तशी होणं अपेक्षित आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी.
ऑफस्टिकच्या बाहेरून ऑफस्टिकच्या जवळून अगदी जातो चेंडू खाली राहिला. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा पाहतो आपण सतीश याचा, त्यामध्ये सक्सेससुद्धा प्राप्त करतोय डॉटच्या माध्यमातून. या षटकामध्ये तब्बल 2 डॉट आले आतापर्यंत. मी म्हणतो की 5 षटकाच्या सामन्यामध्ये योगेश सर ही रणनीती थोडीशी मला कुठेतरी चुकीची वाटते फलंदाजी करत असताना जांभूळपाडा संघाचे. हो, नक्कीच कुठे धाडशी निर्णय आहे. आणि आपण जर या सत्राचा विचार केला तर अजून एक खराब चेंडू पाहतोय आपण पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा. तुम्हाला ज्यावेळी तुम्ही रग्बी क्रिकेट खेळत असता त्यावेळी तुम्हाला सराव सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि मात्र जांभूळपाडा संघ पाहिला तर प्रथमतःच या हंगामामध्ये डे नाईटच्या स्वरूपात स्पर्धा खेळतो. या म्हणजे कुठेतरी मात्र मी तर म्हणे गोलंदाजी स्वीकारणे गरजेची होती, परंतु प्रत्येक संघाची ही वेगवेगळी रणनीती असते कारवेसर. इथे मात्र पहा फुलटा चेंडू होता, मात्र त्या चेंडूवर सुद्धा मात्र मोठा प्रहार फलंदाज श्रीधर पारधी मात्र करू शकले नाही. आणि मात्र संत गतीने एक धाव इथे मात्र पूर्ण केली. आणि एका धाब्याच्या सहाय्याने धावफलक आता मात्र ज्याप्रमाणे कासवछाप गती आहे त्याच कासवछाप गतीने मात्र धावफलक पुढे संख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 गडी बाद 10 धावा. नक्की संतोष एकदम संतोषजनक कामगिरी करतोय, जणू काय अचूक मारा करतोय आणि चेंडूला टर्न करतोय आणि बरोबर ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलंय. कुठलाही चेंडू तो रडारमध्ये देत नाहीये, स्लॉटमध्ये देत नाही आणि बॉडी लाईनला देत नाही विशेषतः. त्या कारणास्तव फलंदाजाला अवे फ्रॉम द बॉडी फटका मारणं भाग पडतंय आणि मिडलिंग होत नाहीये. आणि त्याच कारणाने आपण पाहतो की चेंडू सरप्राईज करतोय फलंदाजांना. शफल होऊन चेंडूला लॉफ केलंय, वाट स्ट्रोक चेंडूच्या खाली क्षेत्राच्या पोहोचतोय. वाईडिस लॉंग ऑन आणि मिडिकच्या मध्ये सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. साठी कॅप्टन सज्ज राहायचे सावध आणि पिंपलास दोन्ही कॅप्टन पण आला असेल तर आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे आणि लगेचच टॉससाठी आपण तत्पर राहायचे, सज्ज राहायचं आमच्या टॉस का बॉक्समध्ये. या सावध आणि पिंपलास पुढची मॅच. नक्कीच मोठा फटका खेळण्याचं उद्दिष्ट होतं फलंदाज आकेचं, परंतु एलिव्हेशन मात्र कुठेतरी आपल्याला चुकीचं पाहायला मिळालं. पूर्णपणे ताकदीचा वापर केला नाही आणि भरपूर वेळ चेंडू हवेत गेला आणि मात्र कोणत्याही प्रकारची मात्र अटक्यांनी चूक केली नाही. सुरेख झेल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपत असताना क्षेत्ररक्षक. दुसरा झटका किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला 11 या धावसंख्येवर. थोडीशी नाजूक स्थिती आहे कारण 5 षटकांचे आपण या ठिकाणी सामने पाहतोय आणि आपण पाहतोय या ठिकाणी 2 षटकं जे आहेत ते पॉवर प्लेची आहेत आणि त्या पॉवर प्लेच्या षटकाचा कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न जांभूळपाडा संघाने केला होता, परंतु आतापर्यंत गोलंदाज हवी या पॉवर प्ले षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच योगेश सर, मला दोन्ही पण षटक पॉवर प्ले नव्हे तर पुअर प्ले वाटले. अतिशय गरीब अवस्था आहे, दयनीय अवस्था आहे आणि या अवस्थेतून बाहेर पडावं लागेल. कारण तुम्ही जो निर्णय घेतला आहे, तुम्हाला निर्णय जो घेणं भाग पडलं फलंदाजी, तो तुम्हाला नक्कीच अनुकूल ठरावा लागणार आहे. या ठिकाणी अनुकूल ठरवते वडवीचा संघ. चेंडू अजून हवेत आहे, सॉफ्ट डिसमिसची चान्स आहे, पण तो चेंडू कॅरी झाला त्या ठिकाणी. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक इफर्ट देत नव्हता. हाफ चान्स नेहमी फुल चान्समध्ये कन्वर्ट करणं फार महत्त्वाचं आहे योगेश सर. तसं करता आलं नाही त्या ठिकाणी किंवा प्रयत्न नाही केला. त्यांना माहिती आहे की नक्कीच आपल्याला 2 विकेट्स प्राप्त झाले, धावांची गती इतकी जास्त नाही आहे, समाधानकारक स्थितीमध्ये आपण आहोत. टॉस जिंकला तर फिल्डिंग केली आहे आणि नक्कीच आपण दबाव टाकले या ठिकाणी जांभूळपाडा संघाविरुद्ध. आणि तेच पाहता आपण बघितलं की झेलचा कुठे प्रकारे 100% प्रयत्न नाही केला त्या ठिकाणी. चेंडूला मात्र ठिकाणी वाट पाहिली होती, त्या अनुषंगाने मात्र 1700 चेंडूपर्यंत पोहोचले नाही. प्रयत्न जर केले असते तर कदाचित चित्र आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु ते काही दृश्य आपल्याला अनुभवायला मिळालं नाही. परंतु या ठिकाणी 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. काय जबरदस्त गोलंदाजी या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिली तर सतीशने हाताळली. फक्त 4 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि या 12 धावामध्ये पाहिले तर आपण 3 अवंतर धावा पाहतो, 1 वाईटच्या स्वरूपात तर 2 लेगबायच्या स्वरूपात, म्हणजे 9 धावा आपल्याला बॅटच्या सहाय्याने पाहायला मिळाल्या. 2 अतिरिक्त व्हाईटच्या स्वरूपात धावा आपण पाहतोय. तर कुठेतरी या पारपत्य षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी वडवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे टॉस जिंकणं फार फायद्याचं असे दाखवून दिलं राहुलने की आम्ही टॉस जिंकला पहिला सामना आणि फिल्डिंग जी घेतली ती अगदी अनुकूल स्थितीमध्ये घेतली आणि आम्ही तो निर्णय आताच अनुकूल ठरवते, अचूक ठरवते हे दाखवून दिलं राहुलने, वडवीच्या कॅप्टनने. गोलंदाज सँडी आहे निंबोली एंडकडून आणि समोर फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन. आपण पाहू शकता की जो स्ट्राईक लावता सीधर, ज्याच्या बॅटमधून एक चौकार बघितला पण तो 3 डॉटला सामोरा गेला योगी. नक्कीच हा आलेख वाढवावा लागेल, ही रिकव्हरी करणं फार महत्त्वाचं आहे. जो बॅकलॉग आहे डॉटचा, डॉट म्हणजे 6 धावा मी म्हणू शकतो, त्या 6 धावांचा नक्कीच या ठिकाणी भरणा करावा लागेल, भरपाई करावी लागेल. तशी करेल का बघायचं आहे. हा पंबुल करतोय ऑन साईडला,
2 फिल्डर आहेत त्या ठिकाणी अगदी कव्हर करतायत आणि तितकाच वेगाने 2 धाव पूर्ण सुद्धा होत असताना खेळपट्टी होती. गुड रन बिटवीन द विकेट. पण की दोघांमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळाला आणि मात्र कुठेतरी धावांचा वेग इथे मात्र दामोलपाडा संघाला वाढवावा लागेल. तुम्ही जर अशाच प्रकारे जर धावा जोडल्या तर तुम्ही मात्र ज्या धावसंख्येची तुम्हाला आवश्यकता आहे त्या धावा तुम्ही किमान इथे उभे करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि क्षमता जर पाहिजे तर दोन्ही फलंदाजाकडे आहे. श्रीधर सुद्धा चांगले मोठे फटके खेळू शकतो. त्यानंतर आपण पाहतो जयेश सुद्धा मात्र जर जयेशने क्षमतेनुसार कामगिरी केली तर तो सुद्धा मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळू शकतो. या परंतु त्याप्रमाणे तुम्हाला खेळ मात्र या ठिकाणी प्रस्थापित करावा लागेल. इथे मात्र खूपच छान चेंडूची पिकी पाहायला मिळते. अर्थात जागते राहावं असा हा संदेश देत असताना गोलंदाज अगदी परफॉर्म डिलिव्हरी अगदी नाकाच्या जवळून मात्र ठिकाणी सुगंध देऊन गेला आहे डॉटच्या साहाय्याने. इथे मात्र चेंडूची फेकी पाहायला मिळते. दरम्यान पिंपलाचे एक जबरदस्त आयोजक सचिनजी म्हस्के आणि इंद्रपाल म्हस्के या दोन्ही आयोजकांचं हार्दिक स्वागत. या म्हस्के साहेब या आपलं हार्दिक स्वागत आहे या VIP डायसवरती. इंद्रपालजी आणि सचिन म्हस्के. नक्कीच कारण पिंपला संघाला आपण पुढच्या सामन्यामध्ये खेळताना सुद्धा पाहणार आहोत. सावत संघाच्या अगेन्स्ट इथे मात्र फटका तर खूप छान आहे हवेत आणि मात्र या ठिकाणी लॉंग ऑनला मात्र झेल ड्रॉप पाहायला म्हणतोय. ज्यावेळी झेल ड्रॉप झाला त्यावेळी आपण पाहिली भरपूर पाठीराखी वडवली संघाची थोडीशी निराश झाले आणि मात्र थोडेसे मात्र या ठिकाणी चेहऱ्यावर थोडंसं स्मित असे आलं असेल ते म्हणजे किरण स्पोर्ट दामोदरपाडा संघाच्या पाठीराख्यांमध्ये. कारण श्रीधरची विकेट्स फार इम्पॉर्टंट आहे आणि श्रीधरला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळतोय. नक्कीच जोपर्यंत श्रीधर मैदानामध्ये तोपर्यंत धावांचा आलेख वाढेल अशी नक्कीच अपेक्षा असणार आहे किरण स्पोर्ट जांभूळवाडी संघाची. कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. विस्फोटक फलंदाज कुठल्याही क्षणाला वेळेनुसार तो नक्कीच फलंदाजी बदलू शकतो, स्टान्स बदलू शकतो आणि चांगली ग्रीप घेऊन आतिषबाजी करण्याची एक धमक आहे श्रीधरमध्ये. त्याला बाद करणं फार महत्त्वाचं आहे. परंतु त्यांना राहणंसुद्धा महत्त्वाचं आहे जांभूळवाडा संघासाठी. जर धावसंख्या पुढे न्यायची असेल तर गुडघा टेकून लॉफ्ट करायचं होतं पण चेंडू खाली राहते. ऑन साईडला पाहतो आपण आलं तर कार्पेट चांगलं कव्हरिंग केलं जाते. जशी गोलंदाजी योग्य सर पाहतोय तशीच टाईट फिल्डिंग पाहतो आपण. जास्त चुका होत नाही. जरी झेल सोडल्या असेल तरी सुद्धा नुकसान नाही झालं. त्याचं कारण म्हणजे धावांचा आलेख वेगाने वाढत नाही आहे, चुकून संत गतीने वाढतोय. ही धावसंख्या फार मी माफक समजू शकतो. कारण 3 षटक जवळपास संपण्याच्या मार्गावरती आहेत. अशा तऱ्हेने तुम्ही जर धावांचा आलेख वाढवला नाही तर कधी तुम्ही विकेट राखून सुद्धा नुकसान करू शकाल. कारण रिस्क घेणं फार महत्त्वाचं आहे. रिस्क लहान याला सबसे बडा रिस्क होता है. नक्कीच नक्कीच रिक्स में बरकत आहे असं नक्कीच म्हटलं जातं कुठल्याही क्षेत्रामध्ये. परंतु काय गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी करावे सर. कारण फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, रिक्स सुद्धा ते उचलतायत परंतु त्यामध्ये ते सफल ठरत नाही. याचं कारण गोलंदाजी अतिशय धाडक आणि ते मात्र या ठिकाणी जबरदस्त भेदक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. मला तर असं वाटतं की किरण स्पोर्टच्या फलंदाजाचा पूर्ण अभ्यास केला आहे वडवलीच्या राहुल या पूर्ण ब्रिगेडने आणि अभ्यास पूर्ण खेळ मैदानात सुरू आहे. अचूक लाईन अँड लेनची गुणाची इथे नक्कीच टाकली जाते जेणेकरून परफेक्टली फलंदाजाला जकडून ठेवलं आहे, गळचेपी करून ठेवली आहे. याचं कारण यूट्यूबची वाहिनी आणि इथे मात्र ज्या फटक्याची आवश्यकता होती कारवे सर तो फटका अर्थात श्रीधरच्या बॅटमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचा कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो. या चेंडू आउट ऑफ द पार्क आजच्या दिवसातील हा पहिला बिगिट येतो षटकार. रिंग्समॅन जलपान कार्यकर्ते कारण 3 षटकं समाप्त झाली. जबरदस्त प्रहार केला. टायमिंग जबरदस्त बेमिसाल होतं. स्टान्स बदलला, बॉडीवेट ट्रान्सफर केला होता श्रीधरने आणि त्याने आतामध्ये जेवढे चेंडू पाहिले जे डॉट खेळला त्याची भरपाई नक्कीच करून दाखवली षटकार आणि नक्कीच असं दाखवून दिलं की मी अजून मैदानामध्ये का थांबलोय. कारण मला 3 षटकानंतर आतिषबाजी करायची आहे, मला हात खोलायचे आहेत, त्यावेळेला मी कुठलाही गोलंदाजी तमा बाळगणार नाही आहे असं सांगत असा श्रीधर आक्रमक झाला आणि धावसंख्या पोहोचली 3 षटकांतर 22वर. नाही मित्र म्हणे जेवढे ते डॉट चेंडू सिद्ध केलाय त्या सर्व डॉट चेंडू राग या फटक्यावर काढला आहे. जेवढे चांगल्या प्रमाणे फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, तुम्ही जेवढं डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी कराल तेवढं आपल्या संघासाठी चांगलं लाभदायक ठरत असतं असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी 3 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र 22 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. कारण सर रजनी स्पर्धा आहे, डे नाईट स्पर्धा आहे आणि मात्र ही इनिंग समाप्त झाल्यानंतर नक्की कुठेतरी या लाईटच्या या प्रकाश झोतामध्ये फलंदाजी अर्थात करावी लागेल ती म्हणजे वडवली संघाला. तर तुम्हाला काय वाटतं की किती धावसंख्या इथे मात्र उभी करावी लागेल आणि मात्र इंग्लंडचा पूर्ण डाव 112 धावांवर मात्र गुंडाळलेला आहे. म्हणजे किती चांगल्या प्रकारची गोलंदाजी इंडियन गोलंदाजीने मात्र या तिसऱ्या कसोटीच्या खेळामध्ये पाहायला मिळाला. अक्षर पटेलने वैयक्तिक 6 गडी बाद केले. काय जबरदस्त गोलंदाजी अक्षर पटेलची आणि त्यानंतर रविचंद्र अश्विनने 3 गडी बाद केले आणि ईशांत शर्माने 1 गडी बाद केला. म्हणजे फिरकी सुद्धा चालली आणि वेगवान मार्ग सुद्धा सुरेखीचा चालला भारत संघाचा. इंडिया संघाचा जो चांगला फॉर्ममध्ये आहे ज्याने ऑस्ट्रेलिया संघाला सुद्धा चांगलं
मात दिली होती आणि आता नक्कीच आपण इंग्लंडच्या ठिकाणी पाहतोय, आपण इंग्लंडच्या विरुद्ध पाहतोय. या ठिकाणी श्रीधरच्या बॅटमधून आतापर्यंत 15 धावा आलेल्या आहेत, चांगली कामगिरी करतोय, 2 गडी बाद झाले. पुढे या सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतले. जणू काय या पहिल्या इनिंगमध्ये श्रीधरचा मानस आहे की निदान 5 षटकांमध्ये 50 ते 55 धावा मला उभ्या करणं फार अपेक्षित आहे, गरजेचं आहे माझ्या संघासाठी. आणि नक्कीच तो करून दाखला असं वाटतं, कारण त्याचा कॉन्फिडन्स लेवल त्या फटक्याने आपण नक्कीच पाहिला. जो आत्मविश्वास भरा फटकाने लगावला, शेवटच्या चरणी आक्रमण केलं आणि षटकार खेचला. तर 22 धावा आहेत, 7.33च्या वेगाने या ठिकाणी किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाची धावसंख्या पाहतो आपण. चौफेर प्रेक्षकांची आलोट गर्दी. मला तरी वाटतं की योगी सर आता येत्या 5 ते 10 मिनिटांमध्ये फ्लड लाईट्स ऑन होतील अशी अपेक्षा आहे आणि ते टाईम नक्कीच जवळ येत आहे फ्लड लाईटसाठी. नक्कीच नक्कीच. आणि मित्र म्हणे की फ्लड लाईट ऑन होण्याच्या अगोदर तुम्हाला जेवढ्या धावा जोडता येतील तेवढ्या धावा तुम्ही जोडू शकता. एक संधी आहे मित्र म्हणे किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघासाठी. आणि मात्र असं वाटते की कुठेतरी मात्र या ठिकाणी धावांचा वेग नक्कीच या येणाऱ्या 2 षटकामध्ये वाढू शकेल, ज्या अनुषंगाने मात्र हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. श्याम पारदी यांचा संघ आपण पाहतोय या हंगामामध्ये भरपूर चांगली कामगिरी करतोय. आमने लोणार क्रिकेट असोसिएशन असेल, पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशन असेल किंवा भिवंडी तालुक्याच्या पलीकडे जाऊन हा संघसुद्धा मात्र चांगली कामगिरी करतोय. आणि एका बाजूने वडोली संघ आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी एक या सामन्यावर कुठेतरी एक नक्कीच दबदबा निर्माण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. ही स्पर्धा आपण पाहू शकता GTCच्या माध्यमातून कव्हर केली जाते, अर्थात ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. जबरदस्त ज्याप्रमाणे गोलाकार असतोय त्याप्रमाणे हा गोलाकार क्रीडांगण आहे ते मात्र आपल्याला अनुभवायला मिळतोय. आणि काय जबरदस्त या मैदानाची सजावट पाहायला मिळते. या अतिशय सुंदर DJ ऑपरेटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला वॉइस मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय DJच्या माध्यमातून. फर्स्ट वॉर्निंग वडोली संघासाठी बेले संदर्भात, सेकंड वॉर्निंग तुम्हाला दिली जाणार नाही, खेळ सुरू ठेवायचा आहे. इथे मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न गोलंदाज होते संदेश. वैयक्तिक दुसरा षटक मात्र हाताळतोय आणि पंचांचा लेग बायचा इशारा. धावसंख्या मात्र अव्वंतर रूपाने पुढे जाईल 23 या आकड्यावर. 2 गडी आतापर्यंत जांभूळपाडा संघाने गमावले. नक्कीच आता हात खोलण्याचे नक्कीच वेळ आलेली आहे, अधिक खोलणं अपेक्षित आहे आणि केलं सुद्धा पाहिजे. केल्यानं होत आहे, आधी केलेचं पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर. जर तुम्ही प्रयत्नच नाही केले तर तुम्हाला धावा नक्कीच या ठिकाणी नाही मिळणार. धावसंख्या आहे 23. दरम्यान विनोद कार्वे तसेच मयुरी मनोज कार्वे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. क्रिकेटची चाहती आहे मयुरी कार्वे, आपलं हार्दिक स्वागत. आमदारच्या 2021मध्ये लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू खूपच दूरवरचा हा स्वेर मारा पाहतो. सुरेश सांगत असताना की हा अवंतर आहे, अवंतर धावेन धावसंख्या फुलत असताना 24वर. योगी सर 24 आला तर नक्कीच मला आठवण होते गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर साहेबांची. 24 वर्ष क्रिकेट खेळले. 24 एप्रिल 1973चा जन्मदिवस, 662 सामने, 100 सेंचुरीज, 176 हाफ सेंचुरीज आणि तब्बल 34,957 धावा ज्याने उभ्या केल्या आणि क्रिकेट जगताला क्रिकेटचं वेड लावलं आणि गळ्यातलं ताईत बनलं गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर. नक्कीच. आणि म्हणून तर मात्र क्रिकेटमध्ये देवता म्हणून संबोधला जातो सर सचिन तेंडुलकर यांना. परंतु या ठिकाणी पहा किती छान प्रकारे कमबॅक केला आहे. कारण या अगोदर आपण स्वेअर चेंडू पाहिला आणि त्यानंतर एक्सप्रेस डिलिव्हरी इथे मात्र साकारताना पाहतोय आपण गोलंदाज संदेशला. इथे मात्र खूपच छान चेंडूची फेकी, अगदी इष्टांचा निशाणा साधलाय आणि इथे मात्र खेळ समाप्त झाला आहे. श्रीधर पारदीचं लागतोय तिसरा झटका. किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला फलंदाज. की श्रीधर अजून थांबेल, शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच किल्ला लढवेल, तसं काय झालं नाही आहे. इतका वेळ थांबणं सुद्धा धोक्याचं ठरलं, चुकीचं ठरलं मी म्हणू शकतो योगी सर. कारण नजर बसली होती आणि चांगला ग्रीप पकडून धावांचा आलेख वाढायचा पण नाही. गोलंदाजाने अचूक त्या ठिकाणी परफेक्ट मारा केला संदेश याने आणि जो श्रीधर सेट झाला होता त्या फलंदाजसुद्धा परतीचा रस्ता दाखवला. म्हणून तर म्हणतात की जास्त उशीर करणं सुद्धा धोक्याचं असतं. आणि आताच मी उल्लेख केला की रिस्क ना लेना सबसे बडा रिस्क होता है. तुम्ही आधी जोखीम नाही पत्करला, ते कारण ठरलं की तुम्ही जास्त वेळ दवडली आणि नक्कीच तुम्हाला या ठिकाणी स्वतःचं पतंग त्या ठिकाणी झालं मैदानामध्ये. हो नक्कीच. विकेट टेकिंग चेंडूची फेकी इथे मात्र आपल्याला गोलंदाज संदेशकडनं पाहायला मिळाली. नवीन फलंदाज महेंद्र पारदी येतोय आणि पहिल्या चेंडूर इथे मात्र बीट होतोय. ते म्हटलं जाते ना कार्य सर, कल करसो आज, आज करसो अब. असं वाटलं की कुठेतरी मात्र पूर्णपणे या सिद्धरने या ठिकाणी थोडीशी सावधगिरी बाळगली आणि त्याच्याच मात्र अंगलकी आली असं म्हणायला हरकत नाही. देखिए देर से बनो लेकिन जरूर कुछ बनो, क्योंकि ये लोग वक्त के साथ खैरियत नहीं हैसियत पूछते हैं.
आणि आता मात्र या ठिकाणी कुठेतरी अग्निपरीक्षा असेल ती म्हणजे महेंद्रची. मात्र चेंडू ओढवण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी 38 सर्कलमध्ये क्षेत्रक्षक आहे. डीप शॉट कव्हरच्या दिशेने मात्र एक धाव पूर्ण करेल. एका धावने आपलं वैयक्तिक खातं उघडतोय महेंद्र पारदे आणि संघाची धावसंख्या एकूण 1ने पुढे जाईल. ती म्हणजे सिल्वर जुगडी आकड्यावर पोहोचते ती म्हणजे 25 या धावसंख्येकडे. चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये पाहतोय आपण. दुसरा स्पेल हाताळतोय गोलंदाज संदेश. इथे मात्र चेंडूकडे हेरलं नाही. चेंडूची मात्र लेंथ ओळखली नाही. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न पंताकडे जोरदार अपील पाहायला मिळतंय परंतु ही अपील स्वीकारताना मात्र तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी मात्र केलेली आहे की फलंदाज बाद आहे की नॉट आउट. नक्कीच आपण हे सर्व चित्र या ठिकाणी पाहणार आहोत. दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच इथे मात्र पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा कॉल आलेला आहे की फलंदाज बाद. आमचे सन्माननीय अविनाश सेटकेडे यांचं, आमचे परममित्र आणि या निंबोली गावचे अनबान शान म्हणून ज्या व्यक्तीकडे पाहिलं जातं त्या अविनाश सेटकेणे, ज्यांच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली. अविनाश सेटकेणे, उमेशजी केणे, किरणजी केणे, अनिल सेठ दळवी, महेंद्र केणे सर्व आमच्या आदित्य स्पोर्ट्सचे जनक आहेत, आधारस्तंभ आहेत आणि चांगली संकल्पनेच्या प्रयत्नातून सुरू झालेली आपण पाहतोय ही स्पर्धा जी 1 वर्ष का होईना उशिरा सुरू झाली परंतु म्हणतात ना की देर से बनो लेकिन जरूर कुछ बनो. हो नक्कीच एंट्री लेट आहे परंतु ग्रेट आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण नक्कीच अनुभवतोय. स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान आयोजित आदित्य स्पोर्ट निंबोली आयोजित आमदार चषक 2021 काय जबरदस्त स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतोय. आणि आज पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी प्रज्ञा टेनिस क्रिकेटमधील संघटना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. चौथ्या षटकाला मात्र ठिकाणी शुभारंभ करतोय गोलंदाज गौतम आणि पहिल्या चेंडू मात्र ठिकाणी स्वेर पाहायला मिळाला. 5वा षटक माफ करा, शेवटचं षटक आहे. पहिल्या डावातील 5 षटकांचेही सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिरिक्त धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 4 गडी बाद 26 धावा. धावसंख्या 26 आहे. 26 जुलैपर्यंत 26 धावसंख्या पुढे नेली पाहिजे. थोडक्यात की 26 जुलैचा जो पाऊस झाला 2005 साली तसा धावांचा पाऊस पाडणं फार महत्त्वाचं, पण तो वेळ फार निघून गेले म्हणू शकतो आपण. पायाखालून पाणी निघून गेले असं म्हणतात नेहमी की ती वेळ निघून न जाता निघून जाऊ देऊ नये म्हणतात असं म्हणतात. आणि काही चेंडू फक्त पर्याप्त आहेत धावांचा आलेख वाढण्यासाठी. तसं होत नाही आहे कारण पुढे गलचेपी केले, जकडून ठेवले, डांबून ठेवले म्हणू शकतो फलंदाजांना की अभ्यासपूर्ण गोलाची कशी असते हे दाखवत असताना वडोली संघ ज्याने टॉस जिंकला, निर्णय घेतला आणि निर्णय आतापर्यंत त्यांनी जबरदस्त साबित केलेला आहे. हो की तुम्ही आधी मात्र पावसाचा उल्लेख केला परंतु आताच्या आपण जर चेंडूचा पत्र या ठिकाणी उल्लेख करूया. खूपच चांगला ड्राय पाला होता लॉंगाच्या दिशेने मात्र ठिकाणी दुसऱ्या धावाचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकेल आणि इथे मात्र चुकीच्या दिशेने फेकी पाहायला मिळाले आणि फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. कोणत्या महिन्यामध्ये पाऊस पडेल याची सुद्धा आपल्याला गॅरंटी नाही कार्य सर. ज्याप्रमाणे आपण पाहिले फेब्रुवारी महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली परंतु इथे पण धावांचा पावसाची आपण या ठिकाणी वाट पाहतोय. नॅचरल पाऊस न व्हावा अशीच मी ईश्वरची प्रार्थना करतोय की या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं मात्र घालबोट लागणार नाही. गोलंदाज पुन्हा एकदा गौतम और विकेटने खूपच छान चेंडू की पाहायला मिळते. अगदी वाईट यॉर्कर लेंथ होती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या जागेवर ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूपर्यंत पोहोचला नाही आणि चेंडू सरळ मात्र इष्टांच्या पलीकडे निघून जातोय डॉटच्या साह्याने. जसं योगीचं युगत तसं आलेलं आहे. कलियुगाचं पुढचं युग आहे ज्याचं नाव अजून मी सांगू शकत नाही आहे. या युगामध्ये माणसाने हवामान कधी बदलेल सांगू शकत नाही म्हणून नेहमी सज्ज राहायचं, तयार राहायचं तोंड देण्यासाठी. हो नक्कीच माणसाचं जीवन म्हणजे एक फुग्यासारखं आहे. जोपर्यंत फुग्यामध्ये हवा आहे तोपर्यंत फुगा फुगून जातो. एखाद्या वेळी जर फुगा फुटला तर माणूस संपला असं म्हणायला हरकत नाही. इथे मात्र या ठिकाणी चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि या डावातील शेवटचा चेंडू पावलांचा वापर मोठा फटका केलायचा होता. चेंडू हवेत आणि शेवटच्या चेंडूवर विकेटचं पतन. या ठिकाणी डाव समाप्त झाला आहे. किरण स्पोर्ट्स दामोदरपाडा संघाचं 5 गडी गमावले आणि फक्त 28 धावा जोडल्या आणि हा सामना जिंकण्यासाठी वडोली संघाला फक्त 29 धावेंची गरज. फक्त 28 धावा उभ्या केल्या. दुसऱ्या सामन्यासाठी टॉससाठी या सावध आणि पिंपलास
दोन्ही कॅप्टन्स आपण यावं अशी आपल्याला आम्ही या ठिकाणी सूचना करतोय. लगेचच या वेळ न दवडता 5 षटकांच्या मुकाबल्याने पहिली इनिंग समाप्त झाली. 5.60च्या वेगाने फक्त धावसंख्या उभी झालेली आहे. हे माफक आव्हान आहे. पण तो म्हणतात ना की योगी सर की तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल, आत्मविश्वास असेल, तुम्ही आव्हान मोठं करू शकता समोरच्या टीमवरती. जसं कपिल देव साहेबांनी केलं होतं 1983 साली. फक्त 183 धावा आपल्या झाल्या होत्या विश्वचषकासाठी आणि ते आव्हान नक्कीच पूर्ण करू दिले नाही वेस्ट इंडिजला. तशी करामत तुम्हाला करावी लागेल. तर टॉससाठी 2 कॅप्टन्स सावध आणि पिंपलास आमच्या टॉसका बॉक्समध्ये स्वर्गीय शैलेश प्रतिष्ठान आदित्य स्पोर्ट्स निंबोली आयोजित आमदार चषक 2021चा मी टॉसका बॉक्स आपण पाहू शकता. त्या ठिकाणी आमचे लाडके स्वर्गवासी खेळाडू शैलेश केणे यांचं चित्र आहे आणि आमच्या त्या बॅनरवरती आपण पाहू शकता कार्यसम्राट आमदार किसनजी कतोरे साहेबांचं चित्र प्रतिमा. न भूतो न भविष्यती जे ठाण मांडून बसलेत सलग 20 वर्ष कार्यरत आमदारकीमध्ये ते आमचे कथोरे साहेब ज्यांच्या नावाची स्पर्धा आमदार चषक 2021 टॉस केला जातोय आमचे सन्माननीय अविनाश सेठ यांच्या शुभ हस्ते. सावध वर्सेस पिंपलास या 2 संघांच्या लढतीसाठी सावध टॉस विन अँड इलेक्ट्रिक टू फील्ड फर्स्ट. तर प्रेक्षक पुढच्या सामन्यासाठी सावध संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी निमंत्रित केले पिंपलासच्या फलंदाजांना, पिंपलासच्या संघाला. कल्पेश कणे यांचे परममित्र जयेशजी भोईर आपण आलेला आहात. आपलं हार्दिक स्वागत या व्यासपीठाकडे. आपली जागा आमच्या मंचावर आमच्या मनात आहे. वेलकम इन दिस MLA ट्रॉफी 2021. तर जिंकण्यासाठी 29 धावांचं आव्हान आहे. 5 षटकांमध्ये रिक्वायर रेट आहे 5.80 प्रति ओव्हर. जिंकण्यासाठी वडवली संघाला राहुल भंडारीचा संघ, योगी पाटील आपण पाहू शकता या वर्षामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे राहुलचा संघ. मागचे अनेक वर्ष ज्याने अथक प्रयत्न केले आणि चांगली संघ बांधणी केली ह्या काळामध्ये 2021 मध्ये तो राहुल ज्याने निर्णय घेतला फिल्डिंगचा आणि तो अचूक सिद्ध केला. पुढच्या सामन्यासाठी बॉल चॉईस सुद्धा करून घ्यायचं आहे दोन्ही कॅप्टन्स पिंपलास आणि सावध, कारण वेळ फार महत्त्वाची आहे. 1-1 सेकंद 1-1 मिनिट फार महत्त्वाचं आहे आमच्या स्पर्धेसाठी. रजनी स्पर्धा आहे. 6 वाजता चेंडू पडला आणि तब्बल 32 मिनिटं लागली योगी 5 षटकांसाठी. जास्त वेळ नाही झाला पण तो अजून फास्ट खेळला तर अजून रिदम वाढेल स्पर्धेचे आणि लोकप्रियता सुद्धा वाढेल. कारण ऑनलाईन प्रेक्षक पाहत असतात की क्या बात आहे, किती जबरदस्त नियोजन आहे आणि नक्कीच फास्ट गतीने स्पर्धा पुढे जात आहे. जसं IPLची गती आहे 2020ची गती आहे. हो नक्कीच. तर मी नक्कीच दोन्ही संघाचं कौतुक करेन की पहिला डाव इथे मात्र वेळेवर समाप्त झाला आणि हा डाव सुद्धा मात्र वेळेवर समाप्त होईल त्यात काही शंका नाही. लक्षात घ्या एक आयोजकांकडनं मात्र एक महत्त्वाची सूचना आहे. ज्यावेळी तुम्ही टॉस करण्यासाठी कॅप्टनला पाठवता त्यावेळी तुम्हाला चेंडू निवडून घ्यायचा आहे आणि जर एखाद्या कॅप्टनने चेंडू निवडला नाही तर लक्षात घ्या जो आयोजक तुम्हाला चेंडू देईल त्या चेंडूवर तुम्हाला मात्र खेळ करावा लागेल. तर माफक आव्हान आहे या ठिकाणी. 29 धावांचा फक्त या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. आपण जर वडवली संघाचा विचार केला तर आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपल्या खेळपट्टीवर पाहायला मिळते. अविनाश आणि राहुल आताच मात्र या ठिकाणी नाणेपैकी संपन्न झाली. संजय स्पोर्ट्स सावध संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि पिंपलास संघाला मात्र आमंत्रित केलेलं आहे फलंदाजीसाठी. तर पहिला चेंडू असणार आहे. धावांचा पाठलाग सुरू होतोय. 29 धावांचं लक्ष, सलामीची जोडी आणि स्ट्रायकर फलंदाज अविनाश, नॉन स्ट्राईकला राहुल कॅप्टन, स्ट्रायकर गोलंदाज आकेश फ्रॉम निंबोली एंड. पहिला चेंडू ऑल दी बेस्ट. और द विकेट बॅट चिकट ऑन द राईस फटकामाचा प्रयत्न चेंडूला काढला. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होते दीप थर्डमॅनकडे. फुट वर्किंग फुटबॉलचं प्रादेशिक पातळी ठिकाणी चेंडूनी हुलकावणी दिली आणि पहिला चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती वडवली संघास. आमचे लाडके परम मित्र वाशिरगावचे सरपंच विश्वास सेठ मागे साहेब या आपलं हार्दिक स्वागत. या आपली जागा आमच्या मंचावर आमच्या व्यासपीठात आहे. या वेलकम विथ हिरामन शेलार. प्रेक्षक आठवते ना 2018चा आमदार चषक आठवते का आपल्याला? तोच हिरामन शेलार आलेला आहे. षटकारांचा बादशाह ज्याने लगभग 7 षटकार खेचले होते तो आपण पाहणार आहोत वाशिर संघाकडून खेळत असताना. तर मैदानामध्ये
चौकाराला चेंडू खाली ठेवतोय, भन्नाट वेग, जबरदस्त पलटवार योगी पाहतो आपण. याला म्हणतात टीट फॉर टॅट. चौकार खाल्ल्यानंतर सुद्धा कमबॅक करण्याची क्षमता आहे गोलंदाज आकेशमध्ये. डॉट चेंडू. हो, नक्कीच नक्कीच क्षेत्र कुठलाही असू द्या मित्रांनो, तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर समोरच्या संघाने आपल्याला 28 धावांवर थांबवलं आहे तर आपण का थांबू शकत नाही, ही तुमच्या मनामध्ये जिद्द असणं गरजेचे आहे. आकेश और तो विकेटने इथे मात्र ओव्हरपिच चेंडू उडवलाय, जबरदस्त फटका, मिडविकच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी पंचांचा इशारा पाहायला मिळतोय. षटकार. पहिलाच चेंडू ते आक्रमण सुरू केलं होतं, परंतु बॅटची कडा घेतली, परंतु त्यानंतर जबरदस्त मिडलिंग झाला चेंडू. ओव्हरपिच चेंडू होता योगी. हाफ व्हॉली घेऊन लॉफ्ट केला होता मिडविकेटच्या वरून. अफलातून षटकार अवे फ्रॉम द बॉडी. हा फटका नक्कीच घातक असू शकतो, पण पंच सांगतात की हा चेंडू स्वेअर आहे, आउट स्टिक. आपण पाहू शकता खूप दूरवरती पॉपिन क्रिजच्या बाहेर. आणि अवंतर धावेने धावसंख्या फुलत असताना 11वर डबल ऑन द बोर्ड. लक्ष आहे 29 धावांचं. नक्की थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज आकेशने हा चेंडू, परंतु इथे मात्र ओव्हरपिच बनवला. इथे मात्र चेंडू हवेत आहे. ज्या विकेटची तुम्हाला आवश्यकता आहे तो विकेट प्राप्त केला आहे. चांगला झेल पाहतो आपण मिडविकेटच्या दिशेने. आणि मात्र असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी अविनाश इथे मात्र घातकी ठरेल, परंतु तो वादळ मात्र थोडासा शांत होईल, कारण पहिला धक्का लागतो या ठिकाणी वडवली संघाला. फलंदाज बाद. तुंगा मारा केला, एलिव्हेशन चांगलं प्राप्त केलेलं. त्यानंतर चेंडू थोडासा कमी टप्प्याचा ठेवला बघितला आपण. अखूट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ ओव्हरपिच, आणि त्या चेंडूला नीटचं एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही फलंदाज अविनाशला. आणि सुरेख झेल टिपला डीपमध्ये मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी अविनाशला बाद केलं झेलच्या रूपाने. पहिला धक्का लागला 11 धावसंख्या असताना वडवली संघाला. आपण यांचा बॅक फुटला जाऊन स्क्वेअर कटचा नजारा. क्रिकेटचा सौंदर्य बघा. चेंडू गेला डीप पॉईंटच्या दिशेने. 4 धावांसाठी मॅग्निफिसंट स्ट्रोक, 4 रन्स. तर आता मात्र धावांचा वेग आहे ते मात्र पूर्णपणे वाढला जातोय. अजयच्या बॅटमध्ये मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. आणि इथे मात्र अजून एक मात्र पाहिलं तर चेंडू हवेत होता. झेल होण्याची संभावना होती त्या ठिकाणी शॉट पॉईंटच्या दिशेने, परंतु झेल इथे मात्र आपल्या ड्रॉप होताना पाहिलं. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता हे दृश्य. थोडंसं इनफिल्डच्या डोक्यावर खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी झेल होऊ शकला असता, परंतु चूक होते मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता. या ठिकाणी 15 धाबा स्कोर कार्डवर 29 धाबांचा पाठलाग करतोय. आणि आता मात्र विजयापासून 24 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 14 धाबींची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी वडवली संघाला. असं म्हणतात ना की वेल बिगिन इज द हाफ डन. वेल इम्प्रेशन, फर्स्ट इम्प्रेशन इज द हाफ लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात. आणि इम्प्रेशन पाडलं नक्कीच राहुल मंडळीच्या ब्रिगेडने. फ्लड लाईट्स ऑन करायचे आहेत अशी सूचना आहे आमचे ऑफिशियल्स. उमेश केणे यांची सूचना आहे. लाईट्समॅन, यू कॅन स्टार्ट, यू कॅन ऑन द फ्लड लाईट्स ऑन दिस ग्राउंड. धावसंख्या 15, लक्ष 29 धावांचं. आणि पहिल्या षटकातच या ठिकाणी विजयाकडे वाटचाल करते असं वाटतं, पण तो क्रिकेटचा खेळ आहे योगी सर. आपण शेवटच्या चेंडूपर्यंत भाकीत करू शकत नाही, तर तर्कवितर्क फोल ठरतात. असे अनेक इतिहास आपण बघितल्यात क्रिकेटमध्ये की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकतो आणि गेलेले सुद्धा आहेत. थँक्यू सो मच. व्हॉट अ लाईट. अलकाताने फक्त दिशा दिली वायडी सर मिडॉनच्या जवळून सिंगलसाठी. राहुलला माहिती की मला संत गतीने फक्त पार्टनरशिप करायचे, येणाऱ्या फलंदाला मानसिकता निर्माण करून द्यायची, आत्मविश्वास त्याचा दुनावायचा आहे. आणि जोपर्यंत कॅप्टन मैदानामध्ये असतो ना योगी, तोपर्यंत कॉन्फिडन्स वाढलेलं असतं समोरच्या फलंदाजाचं, ते फार महत्त्वाचं. हो, नक्कीच नक्कीच. आणि मात्र या सामन्यावर कुठेतरी मात्र एक कब्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू हवेत आहे, टॉपेज क्षेत्राच्या चेंडूच्या खाली. आणि मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेटचं पतन आपल्याला होताना पाहायला मिळालं. फलंदाज बाद.
तर आपण नुकताच उल्लेख केला की एका बाजूला कॅप्टन शांतपणे खेळतोय, कूल माइंडने खेळतोय, दुसऱ्या बाजूला थोडीशी हाराकिरी झाली म्हणू शकतो आपण फलंदाज अजयकडून, ज्याने सुरेख चौकार लगावला होता आणि थोडीशी नक्कीच चाचपडून खेळत असताना एक झेल देऊन बाद झाले. पण तो अशा कारणाने काय होईल, योग्यसं दडपण येऊ शकतं आणि जो रिदम मिळणार आहे या ठिकाणी मिळालेला आहे जांभूळवाड संघाला, कदाचित या रिदमची जर पकड अजून मजबूत केली तर कदाचित प्रेशर टाकू शकतो वडोली संघापुढे जांभूळवाड संघ, कारण त्या संघामध्ये सुद्धा क्षमता आहे आणि चांगला गोलंदाजाचा भरणा सुद्धा असलेला संघ आहे किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ. हो नक्कीच, परंतु तुम्हाला वारंवार विकेट्स इथे मात्र घ्यावे लागतील, वारंवार डॉट शेड्यूल सांगता तुम्हाला करावं लागेल, कारण तुम्हाला फक्त या ठिकाणी 29 धावांचं संरक्षण करायचं आहे. पहा सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण वडोली संघाला माहिती आहे की आपण सिंगल डबल धावा सुद्धा या ठिकाणी जोडतोय, तरी सुद्धा त्या धावांचा पाठलाग आपण पूर्णपणे करू शकतोय. परंतु या ठिकाणी आपण म्हणतो की जास्त सावधगिरी जर आपण बाळगली तर आपल्या अंगलेखी येत असतं, या अशा प्रकारचं दृश्य घडू नये. अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच फलंदाजी मात्र या मॅचमध्ये करावी लागेल. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 16 या धावसंख्येवर. विजयापासून आता मात्र फक्त 13 धावा दूर आपण पाहतोय वडवली संघ. जयेश आहे गोलंदाज, राय ओझरली एंडकडून पाहतोय आपण. श्वान पथक सुद्धा सज्ज झालं आमच्या मैदानावर. का नको, कारण लक्षवेधी स्पर्धा आहे, काळजी घेतली जाते. हलका ते पणपुट लावून फक्त डिफेन्सिव्ह ड्राईव्ह होतोय, मिड ऑनला बीट करून ट्रॅव्हल झालाय डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू पाहता पाहता सी मार्शल चिरत असताना लक्षणे चौकार. खराब क्षेत्रक्षण मित्रमंडळी, कारण 2 पायांच्या मधून चेंडू मात्र फरार झाला आणि या धावा मित्रमंडळी कुठेतरी या ठिकाणी या स्पर्धेपासून थोडेसे दूर घेऊन जात असताना किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला असं म्हटलं तर वावगं टाळणार नाही. नक्कीच झेल सुद्धा सोडला आणि या ठिकाणी मिसफिल्डिंग सुद्धा झाली. मिड ऑफच्या जवळ हलक्या हाताने फक्त दिशाण्याचा प्रयत्न, फसतोय सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. या ठिकाणी धक्का लागतोय दुसरा वडवली संघाला, पण तो नुकसान फार नाही आहे, कारण जवळपास विजयाकडे वाटचाल करतोय. पण तो नक्कीच मोठ्या फटक्याने जिंकलं पाहिजे, जास्त विकेट सांगून जिंकणं फार महत्त्वाचं, जेणेकरून येणाऱ्या संघाच्या पुढे एक आव्हान निर्माण होऊ शकतं पुढच्या फेरीमध्ये. पण तो सामना सोडू नका मी म्हणू शकतो. अजूनही संधी आहे, काही करामत जर झाली, काही मॅजिकल तुमचं परफॉर्मन्स झालं तर नक्कीच सामना शिरका करू शकतो या ठिकाणी जांभूळपाडा संघ. हो नक्कीच नक्कीच, एखादा चमत्कार इथे जर घडला तर मात्र तुम्ही या धावांचा नक्कीच संरक्षण करू शकता. तर या मॅच नंतर आपण पुढची मॅच पाहणार, एक मोठी मॅच मित्र म्हणेन, कारण आमने लोणार परिसरातील एक भल्लाटे संघ अर्थात संजय स्पोर्ट्स सावध संघ दोनात करेल पिंपला संघाच्या अगेन्स्ट. कैलाश पाटील यांचं इथे मात्र शिबाग बनलेला आहे, त्यांना सुद्धा आपण पुढच्या मॅचमध्ये खेळताना पाहणार आहोत. आणि इथे मात्र धावसंख्येकडे लक्ष वेधूया. 20 धावा धावफलकावर. विजयासाठी आता मात्र 9 धाब्यांची गरज वडवली संघाला. सनी आला नवीन फलंदाज, टॅप करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला पुन्हा एकदा मिसफिल्डिंग पाहतोय आपण. तुमची प्रत्येक चूक तुम्हाला भोवू शकते या ठिकाणी. जसं एक झेल आधीच्या षटकामध्ये बघितला आपण, बॅकवर्ड पॉईंटला तो झेल सोडला. मी म्हणू शकतो की झेल सोडणं नक्कीच मॅच सोडल्याप्रमाणेच आहे, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कॅच विन्स मॅचेस असं म्हणतात. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ फार महत्त्वाचा आहे. तुमचा एक एक चेंडू महत्त्वाचा, एक एक झेल महत्त्वाचा, एक एक धाव महत्त्वाची आहे. जर तुम्ही एक जरी चुकी केली तरी तुम्हाला स्वतः ती नुकसानदायक होऊ शकते. या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जवळपास म्हणू शकतो आपण. परंतु या ठिकाणी दुसरं षटक समाप्त झाले, धावसंख्या आहे 10.0च्या वेगाने 20, येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी अजून फक्त मात्र 9 धावांची गरज आहे वडवली संघाला. आणि हे दृश्य आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आपण. 18 चेंडू 9 धाव्यांची गरज. अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही वडवली संघ. जबरदस्त या ठिकाणी दृश्य आपण या ठिकाणी अनुभवतोय मित्रांनो. स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान आणि आदित्य स्पोर्ट निंबोली आयोजित आमदार चषक 2021चा हा माथारार. मित्र म्हणजे निंबोली गावात हा उत्सवच आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो या अनेक संख्येने या ठिकाणी क्रीडे रसिक आणि क्रिकेटचे चाहते पाहतो या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांतर पाहायला आपल्याला, कारण जवळपास लॉंगॉनला खेळाडू उभा होता आणि डीप लॉंगॉपला जाऊन मात्र ठिकाणी चेंडू अडवलं. काय जबरदस्त मात्र ठिकाणी आपण दृश्य पाहिलं. जितेशच्या माध्यमातून 2 धावा मात्र ठिकाणी फलंदाजांनी पूर्ण केल्या. श्रीधर पुन्हा एकदा थोडंसं वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे पाहतो की दिशा थोडीशी भटकताना आपण पाहतो गोलंदाज श्रीधर. पंच आमच्याकडे बोलतायत, वाईटचा इशारा. या धावांपासून तुम्हाला मात्र कुठेतरी वाचावं लागेल. तुम्ही जर या अतिरिक्त धावा खर्च केल्या तर जो टार्गेट आहे तो अजूनही सोपं ठरू शकेल प्रतिस्पर्धी संघाला. आणि धावसंख्या आपण पाहू शकतो त्या ठिकाणी पोहोचतोय ते म्हणजे 25 या आकड्यावर. फक्त 4 धावा दूर विजयापासून आपण पाहतोय वडवली संघ.
इथे मात्र कुठेतरी पूल करायचं होतं, परंतु चेंडू पडल्यानंतर भरपूर वेगाने निघून गेला आणि थोडंसं टर्न सुद्धा मात्र चेंडूला या ठिकाणी निर्माण झाली. यस इष्टाच्या डोक्यावर चेंडू मात्र या ठिकाणी प्लाय झालाय. एक योग्य निर्णय पंतांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अशा प्रकारची जर तुम्ही गोलंदाजी सातत्याने केली या पूर्ण मॅचमध्ये तर मात्र तुम्ही या सामन्यामध्ये कदाचित विजेतेपद संपादन करू शकता. त्यासाठी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आत्मविश्वासाने आणि जिद्दीने मात्र खेळ करावा लागेल. आता मात्र पहा असं वाटते की कारुसर त्या ठिकाणी एखादा स्पॉट आहे की कधी ती चेंडू पाहतो अतिरिक्त उचली घेतोय तर कधी चेंडू खाली राहतोय, म्हणजे कुठेतरी द्विधामान स्थिती आहे त्या दिशेने. आणि या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. चांगला षटक इथे मध्ये सुधारायचं पाहिलं आपण. फक्त 5 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक अवांतर धाव त्यांनी खर्च केली वाईटच्या स्वरूपात. आणि अशा रीते 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. 25 धावा धप्पलकावर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज. नक्कीच आपण स्पॉटचा उल्लेख केला योगी. प्रत्येक गोलंदाज जेव्हा खेळायला येत असतो तेव्हा नक्कीच एक स्पॉट पाहत असतो. जसे काही खेळाडू हवेचा फायदा घेतात, धूळ हातात घेऊन चेक करतात की हवेची दिशा कुठल्या दिशेने आहे, वाऱ्याचा मार्ग कुठल्या दिशेने, त्यानुसार फलंदाजी करतात आणि त्यानुसार गोलंदाजी करतात. तसंच आपण जसा उल्लेख केला की एक स्पॉट बघितला, त्या स्पॉटला टप्पा पडला तर चेंडू कधी कधी खाली राहतो आणि स्विंगसुद्धा होतो, टर्न होतो. त्या स्पॉटचा फायदा नक्कीच या ठिकाणी गोलंदाज सिद्धरने घेतला आणि फक्त अवघ्या 5 धावा खर्च केल्या. तर एकूण धावसंख्या झाली 25. अजून 4 धावांची नितांत गरज आहे. चेंडू आहेत 12. काही करामत झाली, कारण मॅजिकल जर काही गोलंदाजी झाली तर नक्कीच या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ. तसं का होईल का बघायचं आपल्याला. सज्ज झाले गोलंदाज जयेश. बॉलिंग मार्कवरती निंबोलीच्या विपरीत राहे ओझोली एंडकडून आणि समोर फलंदाज आहे राईट हँड बॅट्समन सनी. ओझोली एंडकडून आपल्याचा प्रयत्न, पण तो ब्लाइंड शॉट कुठल्याही प्रकारे चेंडूच्या दिशेत न पोहोचता, मेरिटनुसार न खेळता डायरेक्ट हिट. बघा नाट्यमय स्थिती पहा. आधीच कर्जबाजारी त्याच उसने शेजारी हा प्रकार पाहतो आपण. एक फेकी झाली, त्यानंतर नेम हुकला आणि बाईकच्या रूपाने आम्हाला उशिसा सांगत असताना या धावा तुम्ही अंकित कराव्या. 2 धावांनी धावसंख्या फुलत असताना 27 वर 27 ऑन द बोर्ड या ठिकाणी विजयाकडे वाटचाल करतोय मोहने वडोलीचा संघ, राहुलचा संघ जांभूळपाडाच्या विरुद्ध. असं वाटतं की ह्याच षटकामध्ये सामना संपेल आणि नक्कीच आयोजकांना आनंद होईल की वेळ वाचेल, पण तो अपेक्षा नाही आयोजकांची. आपण शेवटच्या चेंडूबद्दल खेळावं ही अपेक्षा आहे. झुंज द्यावी, संघर्ष करावा. हलक्या हाताने फक्त दिशा दिली, चेंडूला काढलं बॅकवर्ड पॉईंटवरून नाही, इनफिल्डला अगदी कव्हर करेपर्यंत प्रयत्न चांगले होते फिल्डरचे, पण तो धाव रोखू शकत नाही. 1 धाव मिळते. धावसंख्या स्कोर इज अ लेवल 28 वर. नक्कीच विजयापासून फक्त आणि फक्त 1 पाऊल दूर आहे या ठिकाणी वडवली संघ. तिन्ही विभागांमध्ये मात्र या संघाचं आपल्याला चांगला वर्चस्व पाहायला मिळालं. आणि इथे मात्र पहा चेंडू येण्या अगोदरच मात्र फटका केल्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र चेंडू येऊन फलंदाच्या अंगाला मात्र स्पर्श होतोय. कोणत्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता चेंडूला थोडीशी आपटी दिली आणि पहा ज्यावेळी शॉर्ट सिलेक्शन करायचं होतं त्यावेळी थोडीशी नजर हटली फलंदाजाची. आणि इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. पंचांना प्रश्न विचारावूच द्या आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण केली आणि या सामन्यावर विजयश्री प्राप्त करत असताना मात्र या ठिकाणी अटाली वडवली संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि हरलेल्या संघाचं मी कौतुक. हार्ड लक श्याम पारदी आणि हार्ड लक किरण स्पोर्ट जांभूळपाडा. जणू काही कॅप्टन दाखवून दिलं की शेवटपर्यंत थांबला आणि विजय प्राप्त करून दिला आपल्या संघासाठी. वखाण्याजोगी कामगिरी केली राहुल भंडारेने, जो अभिनयाच्या सोबतीला आलेला. आणि या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच घोषित करूया. मिस्टर संदेश इज द मॅन ऑफ द मॅच. 2 षटकं ज्याने हाताळली, 3 गडी बाद केले, 11 धावा खर्च करून तो संदेश ठरलाय या सामन्याचा शिल्पकार, हिरो ऑफ दिस मॅच. संदेश आपण या, यू आर द मॅन ऑफ द मॅच. पण तो राहुलला सुद्धा दाद दिली पाहिजे, कारण ज्याने विकेट्स एका बाजूला राखून ठेवली. हे आपल्याला या ठिकाणी फ्लड लाईट्स पाहायला मिळत आहेत. आणि डिसिप्लिन हे खास वैशिष्ट्य आहे निंबोली संघाचं किंवा निंबोली गावाचा आपण जर विचार केला तर. कारण निंबोली गावामध्ये भरपूर अनेक प्रकारच्या स्पर्धा होतात आणि त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये डिसिप्लिन हे खास वैशिष्ट्य आहे. डिसिप्लिनचं कारण म्हणजे आमचे उमेश केणे, ज्यांना आम्ही आमच्या टीममधले हिटलर म्हणून संबोधतो.
तलवार जुनी आहे, धार अजून कायम आहे, जे नक्कीच दुधारी तलवार या नावाने ओळखले जातात. आणि त्यांची शिस्तच नक्कीच कारणीभूत ठरली की निंबोलीच्या स्पर्धेमध्ये